नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचे मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला TCSचे सर्व सरळ सेवाचे एक्झाम तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे ठरतील. तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली? याचे उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. पुढचा प्रश्न बघा, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे अमीर दलवाई. तिसरा प्रश्न बघा, बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे NM लोखंडे. पुढचा प्रश्न, सामान्य परिषद कोणी सुरू केली? याचे उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. पुढचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? गवा जोशी. गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखले जात होते. पुढचा प्रश्न बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी सुरू केली? याचे उत्तर आहे भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी. पुढचा प्रश्न बघा, हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे नवगोपाळ मित्र यांनी. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हटलेलं आहे, कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडले होते? याचे उत्तर आहे भाई कोतवाल. याचे उत्तर आहे भाई कोतवाल. पुढचा प्रश्न बघा, लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे कोण होते? याचे उत्तर आहे लाला हंसराज. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न हे बघा TCS ने अजूनपर्यंत जेवढे एक्झाम घेतलेले आहेत, तुम्ही माडा म्हणा, आर्ग विभाग, नगर परिषद सर्व परीक्षांमध्ये हे विचारले गेले TCSचे PYQ प्रश्न आहेत. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांची रिव्हिजन तुम्ही परत परत मारा, म्हणजे याचा उपयोग तुम्हाला आता 2025 मध्ये होईल. पुढचा प्रश्न बघा, 1938 मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? याचे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. पुढचा प्रश्न, कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली? याचे उत्तर आहे 1848 रोजी. आता पुढचा प्रश्न पहा, विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली? इसवी सन 1856 रोजी. मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. 1875 मध्ये अलीगड या ठिकाणी केलेली होती. पुढचा प्रश्न, 1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले? याचे उत्तर आहे नाना शंकर सेठ. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुंबईमध्ये जर काही घडामोडी झालेल्या असतील त्याचे उत्तर लगभग नाना शंकर सेठ हे आहेत हे उत्तर द्यायचं. कारण की नाना शंकर सेठ त्या काळी म्हणजे एक सावकार होते, त्यांच्याकडे भव्य संपत्ती होती. म्हणून समजा जे हॉस्पिटल असेल किंवा इतर काही थोडंसं जिथं जिथं त्यांनी म्हणजे मुंबईमध्ये शाळा काढल्या त्या ठिकाणी त्यांनी नक्की हातभार लावलेला आहे. म्हणून जे काही मोठे काम समजा असेल मुंबईमध्ये तर त्याचे उत्तर नेहमी काय द्यायचं, नाना शंकर सेठ. पुढचं बघा, सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी केली, कोणी दिली? याचे उत्तर आहे श्री नारायण गुरु यांनी. पुढचा प्रश्न बघा, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? याचे उत्तर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते?
विष्णुशास्त्री पंडित. फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? बघा, फर्ग्युसन विद्यालय याच्यामध्ये बऱ्याचशा समाजसुधारकांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि त्याचे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे. पार्लमेंटची मागणी करणारे 2 समाजसुधारक कोण? राजाराम मोहन राय व लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजे कोण? या नावाने कोणाला ओळखले जायचे हे तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघा, थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व बिपिन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण होत्या? याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न बघा, आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर शुद्धीकरण चळवळ. जनसंघाचे संस्थापक कोण होते? श्यामप्रसाद मुखर्जी. वाई येथे प्राज्ञ पाठशाळाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ब्रह्मभूत केवलानंद सरस्वती यांनी. पुढचा प्रश्न बघा, मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसुली व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड एल्फिन्स्टन. ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझी. बघा, प्रश्न कसा आहे, ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कोणाचे आहे? तर मंगल पांडे यांचे. हे बघा, हा प्रश्न नवीन आहे. हे बघा, नवीन म्हणजे म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ह्या वाक्याचे वर्णन नाही आहे महाराष्ट्रातल्या, त्याच्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा. हे उद्गार कोणाचे आहे? तर मंगल पांडे यांचे आहे. बघा, MPSCचा प्रश्न होऊन गेला, MPSCच्या पुस्तकांमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ परत परत बघा. हे सर्व IMP प्रश्न आहेत. मी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही हे उद्गार कोणाचे आहे? तात्या टोपे यांचे. हे बघा, हे पण IMP प्रश्न आहे. कोणाची तुलना मोगल कारकिर्दीतील औरंगजेबशी केली जाते? लॉर्ड कर्झन. हा प्रश्न पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच बऱ्याच परीक्षांमध्ये TCS, आरोग्य विभाग किंवा तलाठी यामध्ये सुद्धा प्रश्न रिपीटेशन झालेला आहे की लॉर्ड कर्झनची तुलना कोणाशी होते? तर औरंगजेबशी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड आयर्विन. ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी दिली? लॉर्ड लिनलिथगो यांनी दिलेली होती. लोकमान्य टिळकांनी कोणते 2 उत्सव सुरू केले? सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव त्यांनी सुरू केलेले होते. बाल कामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास झाला? लॉर्ड रिपन यांच्या काळात पास झालेला होता. इल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित आहे? न्यायव्यवस्थेतील काळा गोरा भेद रद्द करणे. बघा, IMP प्रश्न आहे. त्यावेळी इल्बर्ट बिल विधेयक मांडलेलं होतं. तर हे काय होतं की काळा गोरा भेद असा करू नका, तर याच्या संबंधित त्यांनी मांडलेलं होतं. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली? IMP प्रश्न आहे. लोकसेवा आयोग लॉर्ड डफर यांनी केली होती. 1947चा प्रश्न बघा, भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांच्या निर्मितीची 2 योजना कोणी तयार केलेली होती? तर माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना तयार केलेली होती. भारत पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण करा म्हणजे फाळणी करा. तर ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी मांडलेली होती 1947 मध्ये. 1830-1833 अशी 3 वर्षे राजाराम मोहन राय यांनी मुघल बादशहाचे दूत म्हणून कोठे काम केलेलं होतं? तर इंग्लंड या ठिकाणी काम केलेलं होतं. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? महत्त्वाचे प्रश्न आहेत. आत्माराम पांडुरंग, डॉक्टर भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे हे तिन्ही प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. 1927 मध्ये यावर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन करणारे नेते कोण?
तर याचे उत्तर आहे बलवंतराव मेहता व मणिलाल कोठारी. पुढचा प्रश्न 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मोमेंट ही संघटना कोणी स्थापन केली? तर याचे उत्तर आहे रहमत अली चौधरी. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. एकोणीसशे 36 मध्ये यावर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली? अखिल भारतीय किसान सभा. बघा, स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने, हे इथपर्यंत महत्त्वाचे आहे, हे पण महत्त्वाचे आहे. बघा, स्वामी सहजानंद, बघा इकडे बघा, स्वामी सहजानंद हे महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. त्यांनी, यांची प्रेरणा होती किसान सभा संघटनेला. तर 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभा ची संघटना स्थापन झालेली होती. 1936 आकडा दिसला इतिहासामध्ये तर घ्यायचं किसान सभा. पुढचा प्रश्न बघा, इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचे उत्तर 1947. रॉयल एशियाटिक सोसायटी, विल्यम जोन्स दाभाडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? बघा, हा व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. आपण व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. तर दाभाडी प्रबंध हे बघा शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहे. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची जे PDF पाहिजे असेल, तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल लिंकला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला आपल्या चॅनलचे जे सर्व काही व्हिडिओ बनवले आहेत त्याचे सर्व PDF आपल्या ठिकाणी उपलब्ध राहतील. तुम्ही त्या PDFच्या बाहेर काहीच अभ्यास नका करा, तरी तुम्ही सर्व पोस्टिंग या वर्षी काढणार आहेत 2025 मध्ये. प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरे सत्याग्रही कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्याला परीक्षेत विचारला जातो प्रथम वैयक्तिक सत्याग्रह कोण? तर उत्तर आहे विनोबा भावे हे उत्तर द्यायचं. आणि दुसरं वैयक्तिक सत्याग्रह विचारला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव बघायचे ऑप्शनमध्ये. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? महात्मा गांधी. हे पाच सर्वांचा पाठांतर असलेला प्रश्न आहे. इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले? 3 सप्टेंबर 1939. बघा, दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले होते? 3 सप्टेंबर 1939. लोकमान्य टिळकांनी, पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला? मंडालेच्या तुरुंगात. हे कुठे होतं? म्यानमार मध्ये. पुढचा प्रश्न बघा, दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणते आश्रम उभारले? फिनिक्स आश्रम व टॉलस्टॉय फार्म. 1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव कोणता? हे बघा, राष्ट्रीय सभेत लाहोर अधिवेशन या ठिकाणी भरलं होतं 1929चं. तर ठराव कोणता होता? तर पूर्ण स्वराज्याचा ठराव. 1932 नंतर गांधींनी कोणता आश्रम स्थापन केला? वर्धा येथे सेवाग्राम आश्रम या ठिकाणी स्थापन केलेला होता. गुजरातमधील धारासाना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं सत्याग्रहाचे नेतृत्व. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भारतातील चिघळत चाललेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती घोषणा केली? गोलमेज परिषद घेण्याची. महात्मा गांधीजींनी यंग इंडियाचे नाव बदलून कोणते नाव ठेवले? तर हरिजन हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलनाचे नेते कोण होते? गोविंदभाई श्रॉफ. हे बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 50+ प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल.